छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील टिटवी साठवण तलावाच्या नदीपात्रातील रस्ता आणि पिचिंगच्या कामात निकृष्ट बोगस कामाचा तांडव सुरू आहे। सोलिंगच्या जागी मोठमोठे दगड भरून रोडमध्ये दिवसाढवळ्या भ्रष्टाचार केला जात असून पिचिंगला काळ्या पाषाणाऐवजी कच्चा दगड आणि मुरुम कपची वापरली जात असल्याने पूल आणि रोड कोसळण्याची धोक्याची घंटा निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा साठवण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात ठेकेदार मुकरदमांचा अजब कारभार सुरू आहे। या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा ठेकेदाराला विसर पडलाय। नदीपात्रातून जाणाऱ्या या रस्त्याला पाया म्हणजेच सोलिंगच केलेली नाही। सोलिंगच्या जागी सरळ मोठे दगड भरून काम करण्यात आले। पिचिंगसाठी नियमाप्रमाणे काळा पाषाण दगड लावायचा हवा, मात्र येथे काळा पाषाण न वापरता कच्चा दगड, मिक्स कपची आणि मुरुम भरून थातूर मातूर काम केले आहे। पिचिंगच्या नावाखाली सर्रासपणे मुरुम कपचीच भरली जात आहे। यातून स्पष्ट अनियमितता दिसून येत आहे। हे संपूर्ण काम नदीपात्रात सुरू असल्याने निकृष्ट मटेरियलमुळे पहिल्या पावसातच रस्ता आणि पूल कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते। जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय। कामासाठी किती निधी मंजूर आहे, कामाची लांबी, रुंदी, उंची किती याचा एकही माहिती फलक बोर्ड लावलेला नाही। संपूर्ण काम गुलदस्त्यात आहे। ठेकेदार मुकरदम घरी AC कूलरमध्ये आराम करत आहेत। काही मजुरांच्या भरवशावर काम चालू आहे। या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदारावर कारवाई व्हावी। हे काम ताबडतोब थांबवून नव्याने चांगल्या दर्जाचे काम करावे। जोपर्यंत हे काम एस्टिमेटनुसार नियमानुसार होत नाही तोपर्यंत या कामाचे कोणतेही बिल काढण्यात येऊ नये। तसेच हे बोगस काम करणाऱ्या संस्थेवर आणि ठेकेदारावर कडक कारवाई करून त्यांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषदेनं केली आहे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।